पुण्यातल्या स्वारगेटमध्ये एस.टी बसमध्ये तरुणीवरती अत्याचार झाला आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थानं TV9 या ठिकाणी रिॲलिटी चेक करत आहे। आपण सध्या रत्नागिरीतल्या रहाटागर बस स्थानकात आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता की या समोरच्या लागलेल्या बस या परजिल्ह्यातून या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळत आहेत आणि या बसमध्ये या बसची सुरक्षेसाठी या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी तैनात असलेला पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी येऊन या गाड्यांमधली पाहणी करतो आहे आणि त्याच पद्धतीने सध्या आपण या रहाटागर बस स्थानकावरती आहोत आणि या ठिकाणचे CCTV देखील या ठिकाणी सुरू असलेले पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की रत्नागिरी चा रहाटा बस स्थानक जे आहे ते या ठिकाणी सध्या तरी या ठिकाणी कुठलेच प्रवासी या ठिकाणी दिसत नाहीत, कारण शेवटची बस जी आहे ती सुटून गेलेली आहे आणि त्यानंतर हा ST स्टँड पूर्णपणे या ठिकाणी मोकळा आहे। मात्र ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये घटना घडली त्यानंतर सध्या ST प्रशासनसुद्धा या ठिकाणी ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेलं पाहायला मिळतं आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना या ठिकाणी करताना ST प्रशासन पाहायला मिळतं आहे आणि त्याच अनुषंगानं आपण बघूया की या ठिकाणी ज्या बाहेरगावून आलेल्या ST लागतात या ठिकाणी पुरेशा लाईटची व्यवस्था या ठिकाणी नाही आहे, त्यामुळं नेमकं बसमध्ये काय चाललं हे देखील या ठिकाणी समजत नाही। सुरक्षा रक्षक या ठिकाणी नक्की आहेत, मात्र या बसमध्ये किंवा या परिसरामध्ये पुरेसे लाईट नसल्यामुळे सुद्धा पुण्यासारखी घटना केव्हाही रत्नागिरीत घडू शकते अशा प्रकारची परिस्थिती आहे। मात्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सध्या प्रवासी नाही आहेत, मात्र असं असलं तरी पण सध्या बस स्थानकामध्ये सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात असले तरी पण या ठिकाणची ज्या पद्धतीनं पुण्यातली घटना घडली त्यानंतर ST प्रशासनसुद्धा या ठिकाणी अलर्ट मोडवरती आलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।